शिवबा एका पराक्रमी सूर्याचा जन्म. यवन माजले होते, देवाला खुशाल पायदळी तुडवत होते, देवळं फोडत होते, गुलामासारखे राबवत होते, दिसेल त्याला बाटवत होते. जंगली माजलेल्या लांडग्यासारखे लोकांच्या मागे यवन लागले होते आणि लोक भित्र्या सशासारखे लपून बसत होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जुलूम वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर जुलूम नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. शिवनेरी गडावर एका सूर्याचा जन्म झाला. गडाची देवता शिवाई देवी होती, म्हणून त्या पुत्राचं नाव शिवबा असं ठेवलं. अशा रीतीनं मोठ्या थाटात बारसं झालं. सर्वत्र आनंदी आनंद झाला. जिजाबाईंना खात्रीच होती की माझ्या पोटी येणारा कोणी साधा सुद्धा नाही, तर वेगळा आहे, अवतारी आहे. नाहीतर मग मला हत्तीवर बसावं, डोंगरावर चढून किल्ले पाहावेत, सोन्याच्या सिंहासनावर बसून दानं करावीत, उंच उंच ध्वज उभारावेत, अंगावर चिलखत चढवून लढाया कराव्यात. असले डोहाळे कशाला लागले असते? रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकताना या शिवबाचं भान कसं हरपून जातं आणि प्रश्न तरी कसे नेमके विचारतो याची त्यांना आठवण झाली. वशिष्ठ ऋषींच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा संहार जेव्हा इवल्याशा राम लक्ष्मणांनी केलेला त्यानं ऐकला, तेव्हा शिवबानं विचारलं होतं, आपले देवळं पाडून टाकणाऱ्या या बादशहांना कुणीच कसं ग मारत नाही का? लोकांना असं भिवूनच राहायला आवडतं. राम माझ्या एवढाच होता ना, मग मला पण दे की तलवार, मीच या बादशहांचा राक्षसासारखा नायनाट करून टाकतो. जिजाबाईंना पुन्हा एकदा मायेनं शिवबाची आठवण झाली आणि त्यांनी झरोक्यातून बाहेर पाहिलं तर चांगलंच अंधारून आलं होतं. पण अंगणातल्या मुलांचा गलका वाढतच चालला होता. धावा, पळा, मारा, मेलो मेलो ह्या किंकाळ्यांनी खेळाला आणखीनच रंग भरला होता. जिजाबाई पुन्हा सज्जात आल्या आणि शिवबाला घरात येण्यासाठी हाका मारू लागल्या. पण राजानं कुठे ऐकू येत होतं. ते खेळात अगदी दंग होते, अटीतटीने लढाई खेळत होते. पण शुभंकरोतीची वेळ झाली होती. आज महाभारतातला कर्ण आणि अर्जुनाच्या लढाईच्या गोष्टीचा दिवस होता. सज्जातून त्या खाली उतरल्या आणि शिवबापाशी जात म्हणाल्या, चला राजे, तिन्हीसांज झाली, खेळ आवरा बघू. पण शिवबाची तलवार शत्रू पक्षातल्या सेनापतीच्या तलवारीवर आदळत होती. ढालीचा उपयोग करून शिकवलेले सगळे तलवारीचे हात ते इवलेसे शिपाई गडी बेधडक खेळत होते. जिजाबाईंना सुद्धा बघतच राहावंसं वाटलं. पण तो विचार क्षणभरच टिकला आणि त्या पुन्हा म्हणाल्या, चला राजे, राखणदारांनी मशालीसुद्धा पेटवल्या. आता अंधारात असले खेळ खेळायचे नसतात. पण पोरांना खेळाच्या नादात हे शब्द ऐकूच आले नाहीत. तशा त्या लढाईच्या रणधुमाळीत घुसल्या आणि शिवबाचा हात वरच्यावर धरीत दरडावून म्हणाल्या, आता बंद करता का बोलावू बागुल बुवाला? तसा शिवबा टुणकन उडी मारून एका मातीच्या ढिगाऱ्यावर उभा राहिला आणि तलवार अंगाभोवती गरगर फिरवत जिजाबाईंना म्हणाला, बोलाव बोलाव त्या बागुल बुवाला, त्याची सुद्धा एका क्षणात खंडोळी करून टाकतो. त्या इवल्याशा किल्ल्यावरचं ते निर्भय बालरूप जिजाबाईंनी बघितलं आणि त्या मनाशी म्हणाल्या, आई भवानी, माझं म्हणणं ऐकलंस ग, ऐकलंस तू. आता हा तुझा अर्जुन नक्कीच महाभारत घडवेल, तुला आणि मला हवं तसं. कसायाला शिक्षा. शिवबा 10 वर्षांचा झाला, पण ह्या वयात सुद्धा शिवबाला एकच ध्यास होता, तो म्हणजे गाई वासरांच्या आणि लेकी सुनांच्या सुखासाठी राम राज्य निर्माण व्हावं. एकदा काय झालं, दरबारातून शिवबा घरी येत होता. तेव्हा वाटेत त्याला एक विचित्र प्रकार दिसला. एक भला मोठा खटीक
जाड जाड मिशा असलेला, लाल बुंद डोळे असलेला, आपल्या पिंजारलेल्या केसांच्या जटा सावरत एका बिचाऱ्या गाईला फरा ओढत घेऊन चालला होता. त्याच्या कमरेला एक लांब सुरा बांधलेला होता. ती बिचारी गाय जीवाच्या आकांतानं जोर जोरात हंबरत होती. तिच्या गळ्यात बांधलेला दोर आवळला जात होता. तिचा जीव गुदमरत होता. तोंडातून फेस सुद्धा येत होता. छोट्या शिवबाला हे बघवेना. तो खटका जवळ आला आणि म्हणाला, या गाईला सोडून दे. हे ऐकल्याबरोबर खटकानं शिवबाकडे बघितलं. त्याचे डोळे रागानं अजूनच लाल झाले. तो उसळला आणि म्हणाला, तू कोण मला विचारणार? गाय म्हणजे आमचं खाद्य आहे. गाय जरी तुमची देवता असली तरी ते आमचं अन्न आहे. गायीची हत्या केल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. माझ्या वाटेतून दूर हो, नाहीतर इथेच तुकडे करून टाकीन या गायीचे. शिवबाला संताप आवरेना. त्याच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. ज्या गायीची आपण पूजा करतो, जिला आपण गोमाता म्हणतो, तिची भर रस्त्यात अशी विटंबना शिवबाला सहन झाली नाही. एका खाटकानं गाईला कापावं हे त्याला सहन झालं नाही. इकडे खाटकानं शिवबाला चिथवण्यासाठी कमरेचा लांब सुरा बाहेर काढला. मारण्यासाठी तो तिच्यावर सुरा चालवणार. इतक्यात काय होतंय हे कळायच्या आत शिवबा झटकन पुढे झाला. शिवबाच्या हातात तलवार केव्हा आली आणि खाटकाचा हात कधी कापला गेला हे कळलंच नाही. सगळी लोक झाला प्रकार अवाक होऊन बघत राहिले. खटीक तिकडे विवळत पडला होता. शिवबानं कसायाला शिक्षा देऊन गायीचे प्राण वाचवले. सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. एवढ्याशा शिवबानं गायीला सोडवलं. सगळ्यांनी शिवबाचा जय जयकार केला. पाटलाचा न्याय. शिवबा आता 15 वर्षाचा झाला. शिवबाच्या मित्रांचे उद्योग 12 मावळात चालूच होते. मुलखाची टेहेळणी चालू होती. आपली माणसं कोण आहेत नि कोण नाहीत, कोण आयत्या वेळी प्रसंगाला उपयोगी पडतील आणि कोण दगा देतील हे देखील हेरून ठेवलं जात होतं. आणि जो तो आता आतुर झाला होता शिवबा शिंग कधी फुंकतोय ते ऐकायला. त्या रणशिंगाचा आवाज एके दिवशी मावळात घुमला. घटनाच तशी होती. प्रसंग चीड आणणारा होता. त्याचं असं झालं, दरबारात फिर्याद दाखल झाली. तक्रार होती रांझेगावच्या पाटलांबद्दल. महाराज, पाटलांनी एका शेतकऱ्याच्या बायकोला जबरदस्तीनं पळवून आणलीये. तिला डांबून ठेवलीये. तिनं पळून जायचा प्रयत्न केला म्हणून बिचारीला वाटेल तशी मारहाण केली. तिचा छळ केला, नाही तो त्रास दिला. पण पाटलाच्या झुंडशाही विरुद्ध कुणाची ब्र काढायची हिंमत नाही. सगळी प्रजा घाबरून निमूटपणे हा अन्याय सहन करत बसलीये. महाराज, मदतीला कुणी पुढे येत नाही. आम्ही आता काय करायचं? महाराज, न्याय करा. प्रजेनं आपल्या दरबारात गाऱ्हाणं मांडलंय. शिवबानं फिर्याद ऐकली. एक क्षणभरच पलीकडे बसलेल्या मासाहेबांकडे त्यानं पाहिलं आणि शिवबा कडाडला. चालणार नाही. हात कलम केले जातील. स्वराज्याच्या जन्माआधीच आपली माणसं, आपले सरदार जर असं बेगुमान वर्तन करायला लागले तर स्वराज्य निर्माण झाल्यावर, सत्ता हातात आल्यावर काय करतील? स्त्रीला आम्ही देवता मानतो, माता म्हणून पूजा करतो. मग ती गरीब असो, श्रीमंत असो किंवा कुठल्याही जाती धर्माची असो. आपल्या आईचा असा अपमान? मग पूर्वजांच्या कथा वाचायच्या कशाला? जा, ढालाईत पाठवा आणि रांझ्याच्या पाटलाला जेरबंद करून घेऊन या. शिवबाचं हे तेजस्वी रूप पाहून दरबारी लोकात कुजबूज सुरू झाली. हे शिवबाचं राज्य आहे, न्यायाचं राज्य आहे.
या अपराधाला क्षमा होणार नाही. आता इथं महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरला. साखळ दंडांनी जेरबंद केलेल्या पाटलाला दरबारात आणलं गेलं. समोर शिवबा आणि शेजारीच मासाहेब बसल्या होत्या. शिवबा आता हा पहिलाच न्यायनिवाडा कसा करतो याची आतुरता त्यांना वाटत होती. या शिवबाला रामकृष्णाच्या कथा सांगून त्यांनी घडवलं होतं. पराक्रमाचे, निर्भयतेचे संस्कार त्याच्यावर केले होते. म्हणूनच आता त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. त्यांनी भवानी मातेची मनोमन विनवणी केली, माझ्या शिवबाला योग्य बुद्धी दे. इतक्यात महाराजांच्या नावाचा जय जयकार झाला आणि दरबाराचं कामकाज सुरू झालं. रांझे पाटलावरचा आरोप वाचून दाखवण्यात आला. शिवबाचं तेजस्वी रूप, वृद्ध चेहरा आणि दरबारचा एकंदरीत राग रंग पाहून मिशांवर पीळ मारणाऱ्या पाटलाचं खरं तर अवसानच गळालं होतं. तरी पण सुलतानी अंमलाची त्याला सवय होती. ती गुरमी कुठेतरी होतीच. त्याच गुरमीत तो उर्मटपणे उद्गारला, मी पाटील हाय, पिढीजात आमची पाटील की, आम्ही कोणाला भीत नाही. माझ्या गावचा मी राजा, इथं मी काय पण करेन. वय बादशापासून ही अशीच रीत हाय. शिवबा संतापला. गुन्हा करूनच्या करून वर ही मखलाशी. गुन्हा तर शाबीत झालाच होता. शिवबानं कडाडून हुकूम सोडला, ज्या हातापायानं यानं माते समान स्त्रीला पळवून आणण्याचं दुष्ट कृत्य केलं ते हातपायच कलम करा, छाटून टाका. याची पिढीजात पाटीलकी जप्त करा. सगळा दरबार या परखड न्यायानं अवाक झाला. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. शिवबानं योग्य न्याय केल्याचं समाधान होतं ते. बाजूला बसलेल्या मासाहेबांच्या डोळ्यातून तर आनंदाश्रू वाहायला लागले. शिवबाच्या न्याय निवाड्यामुळे त्यांची खात्रीच पटली की अहोरात्र परिश्रम करून घडवलेला हा सुपुत्र स्वराज्य स्थापनेचं त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार. सुलतानी जुलमाखाली भरडून निघालेल्या प्रजेला पुन्हा रामराज्य लाभणार. आणि आपल्या प्रयत्नाला यश दिल्याबद्दल मनोमन भवानी मातेला त्यांनी वंदन केलं. कल्याणचा खजिना. जावळी घेतल्यापासून शिवाजी राजांचं लक्ष कोकण किनाऱ्याकडे वळलं. कल्याण भिवंडीचा प्रदेश समृद्ध होता. कल्याण हे मुख्य ठाण्याचं ठिकाण होतं. तिथे बाजारपेठ गजबजलेली होती. व्यापार मोठा होता. इराण सारख्या दूर देशच्या व्यापाऱ्यांची सुद्धा तिथं ये जा चालू असायची. एकदा काय झालं, हेरांनी बातमी आणली, बादशहाचा खजिना कल्याणहून विजापूरला चालला होता. सोन्या नाण्यांनी भरलेल्या पेट्या उंटावर लादून बादशहाचे शिपाई चालले होते. खजिन्याच्या रक्षणासाठी आगे मागे सशस्त्र फौज, तालेवार सरदार होते. ही बातमी आबाजी सोनदेवाला समजली. तो शिवाजी राजांचा शूर सरदार. त्यानं आपले मावळे वीर जमवले. कुठं जायचं, काय करायचं याचा कुणालाही थांग नव्हता. आणि कुणी असल्या चांभार चौकशाही करत नव्हतं. आबाजीच्या मागोमाग स्वारांनीही लगाम ताणले. आबाजी निघाला. आबाजीच्या मागून उंदराप्रमाणे तुरू तुरू त्याचे मावळेही चालले होते. जंगलातली किर्र झाली. दिवस असूनही रात्रीसारखा अंधार वाटत होता. आणि बरोबर खिंडीतल्या अडचणीच्या जागी अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांनी त्या खजिन्याबरोबरच्या सेनेवर अचानक हल्ला चढवला. मावळे आत घुसले. मोगल खडबडून जागे झाले. कापाकापी सुरू झाली आणि आरडाओरडा माजला. मावळ्यांनी जे दिसेल ते उचलून बाहेर पळवायला सुरुवात केली. सगळे घोडे पळवले.
मोगल फक्त मरत होते. सगळा खजिना बाहेर पडला. कापडाची ठाणी, हत्यारं, हिऱ्या मोत्यांच्या संदुका, सुवर्णमुद्रांचे पेटारे भराभर पळवले जात होते. अगदी घाई चालली होती. झटपट सारं ठाणं स्वच्छ झालं. जखमी मोगल विव्हळत होते आणि बाकी सगळी प्रेत. सारी लूट घोड्यावर लादून ही मावळी वांद्र जशी गुपचूप आली तशीच गुपचूप पसार. गाफिल का जो माल है वो अकलमंद का खुराक है. लुटीमध्ये खूप सोनं आणि भरपूर मोहरा मिळाल्या. तसेच घोडे, लढाईची हत्यारं सुद्धा मिळाली. खजिन्याबरोबर कल्याणच्या सुभेदारांची सून शिपायांच्या सोबतीनं विजापूरला जात होती. आबाजीनं तिला पाहिलं आणि त्याच्या मनात आलं, काय अप्रतिम सुंदर आहे. ही आपल्या महाराजांच्या पदरी दासी म्हणून नक्कीच शोभे. बादशहाच्या पदरी अशा कितीतरी सुंदर दासी असतात, पण महाराजांच्या दरबारात आपण पाहिल्याचं काही आठवत नाही. आपण महाराजांना ही सून अर्पण करावी. महाराज नक्की खुश होतील आणि आपल्याला बक्षीसही मिळेल. आबाजींनी त्या कल्याणच्या सुनेलाही कैद केलं. सगळी लूट आणि सुभेदाराची सून बरोबर घेऊन आबाजी पुण्यास आला. दरबारात त्याने आणलेली लूट या सुनेसह दाखल केली आणि महाराजांना म्हणाला, महाराज, हा लुटलेला खजिना मी आणलाय, याचा आपण स्वीकार करावा. आता महाराज आपलं कसं कौतुक करतात, काय बक्षीस देतात, याकडे तो अगदी अधीरतेने बघू लागला. पण झालं उलटच. सुभेदाराच्या सुनेला पकडून आणलेलं पाहून महाराज फार रागावले. त्याने आबाजीची चांगलीच हजेरी घेतली आणि संतापाने म्हणाले, मोगलांप्रमाणे आपणही जर परस्त्रियांचे हरण करू लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता उरला. आपलं राज्य हे धर्माचं राज्य. न्याय, नीती हे आपल्या राज्याचे अधिष्ठान आहे. धर्माच्या प्रतिपालनाकरता आणि स्त्रियांच्या संरक्षणाकरता स्वराज्याचं कंकण आम्ही बांधलंय. स्त्री मग मित्राची असो अगर शत्रूची, तिची इज्जत राखणं हेच आपलं कर्तव्य आहे. राजे सुभेदाराच्या सुनेला म्हणाले, आपणाला आमच्या लोकांनी त्रास दिला त्याबद्दल मी दिलगीर आहे. आपण खरंच सुंदर आहात. आमच्या मासाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही तितकेच सुंदर झालो असतो. राजाने सुनेला साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला आणि मोठ्या मानानं विजापूरला पोहोचवलं. कल्याण भिवंडी येथील सागरी सत्तेवर शिवबाचा फडकणारा भगवा झेंडा ही गोष्ट त्या परिसरात सर्वांना हटकून सांगत होत. पावनखिंड. अफजल खानाचा धुव्वा उडाला. विजापूरच्या दरबारात एकच गोंधळ उडाला. आदिलशहा रागानं लालबुंद झाला. त्याची आई बडी साहेबा ही तर फारच संतापली, जणू खवळलेली नागिणच. शिवाजी महाराजांचा प्रतिकार करायला तिनं मग सिद्धी जोहराला पाठवलं. हा मोठा क्रूर सरदार होता. त्याच्या बरोबर अफाट सैन्य होतं. जोहराच्या सैन्यात 10,000 घोडेस्वार आणि 14,000चं पायदळ होतं. सिद्धी जोहर आला तोच मुळी शेतीवाड्या, देवळं, घरदार उद्ध्वस्त करत. त्यावेळेला महाराज होते पन्हाळगडावर. महाराजांकडे होतं मुठभर सैन्य. सिद्धी जोहरानं आल्याबरोबर पन्हाळ्याला वेढा घातला. एखाद्या अजगराप्रमाणे विळखा घालून तो बसला. पावसाळा सुरू झाला होता. धो पाऊस पडत होता. पावसाळ्याला कंटाळून सिद्धी जोहर वेढा उठवेल अशी महाराजांची कल्पना होती. पण सिद्धी जोहरानं वेढा अधिकच घट्ट केला. नेताजी पालकरांनी वेढा उठवायचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना यश नाही आलं. गडावर मदत पाठवता आली नाही. महाराज तर गडावर अडकलेले. आता काय करावं? महाराजांपुढे पेच प्रसंग उभा राहिला. वेढ्यातनं निसटायचं कसं? मग महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती वापरायची ठरवली. त्यांच्या मनात एक धाडसी वेध उगवला.
त्यांनी भवानी मातेचं स्मरण केलं आणि सिद्धीला निरोप पाठवला. मला क्षमा करा, मी गुन्हेगार आहे. शरण येऊन गड स्वाधीन करतो. जोहाराला आनंद झाला. शिवाजी शरण येणार. जोहाराची फौज आनंदानं बेहोश झाली. शिवाजी शरण येणार म्हणताच पहाऱ्यावरचे सैनिक गाफील झाले. रात्र झाली. अंधार गडद झाला. त्यातच धोधो पाऊस कोसळत होता. वादळ वारं सुसाट सुटलं होतं. विजा कडाडत होत्या. आणि इकडे पन्हाळ्यावर 600 मावळे पसार होण्यासाठी अंधारात दबा धरून बसून होते. महाराजांबरोबर बाजीप्रभू देशपांडे होते. बाजीप्रभू देशपांडे हे भोर जवळच्या सिंद गावचे राहणारे. शिवाजी महाराजांच्या माळेतल्या अनमोल मोत्यासारखे अतिशय शूर. त्यांना घेऊन महाराज निघाले. 10चा सुमार. चंद्र ढगाळ लपला. मावळ्यांनी महाराजांची पालखी उचलली. त्यांच्या मागे बाजीप्रभू निघाले. पाठोपाठ मावळेही निघाले. सिद्धी जोहाराचं सैन्य गाफीलच होतं. शिवाजी उद्या शरण येणार आहे, कशाला पहारा करायचा? करा आराम, असा सैनिकाने विचार केला. आणि ज्या बाजूला पहारा नव्हता तिकडून महाराजांची पालखी निघाली. पालखी घेऊन मावळे धावत होते. झाडाझुडपातून, खाचखळग्यातून थेट विशाळगडाकडे. इतक्यात कशी कोण जाणे, पण सिद्धी जोहराला महाराज निसटल्याची बातमी कळाली. तो रागानं दातोट खायला लागला. पिसाळलेले यवन सैनिक महाराजांच्या पाठलागावर निघाले. एव्हाना महाराज घोडखिंडी जवळ आले होते. बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, महाराज, या खिंडीत मी गनिमांना थोपवून धरतो. आपण त्वरेनं विशाळगडावर जा. आमची चिंता करू नका. एक बाजी गेला तर अनेक बाजी मिळतील. पण शिवाजी महाराज मात्र पुन्हा. पुढचे शब्द पूर्ण होण्याच्या आत बाजींनी महाराजांच्या चरणांना स्पर्श केला. महाराजांनी बाजींना प्रेमभरानं मिठी मारली. एवढ्यात एका मावळ्यानं त्यांना सावध केलं. महाराज, गनिम आला. बाजी म्हणाले, महाराज, आपण निघा. आपण विशाळगडावर सुखरूप पोचल्यावर खुणेची तोफ उडवावी. तोपर्यंत हा बाजी ही खिंड अडवून धरेल. जड अंतःकरणानं महाराज निघाले. बाजींनी दोन्ही हातात तलवारी घेतल्या. खिंडीच्या तोंडावर ते उभे राहिले. हर हर महादेव असा पुकारा त्यांनी केला. चिडलेले यवन जवळ आले होते. शूर मावळ्यांनी दगडधोंड्याचा मारा केला. एकच लढाई जुंपली. बाजीप्रभूंच्या अंगात साक्षात महादेव अवतरला होता. ते दोन्ही हातांनी तलवार फिरवत होते. एक एक गनिम टिपत होते. चिडलेले यवन खिंड पार करायचा प्रयत्न करत होते, पण बाजीप्रभू एखाद्या भिंतीसारखे खिंड अडवून उभे होते. बाजींचे कान मात्र तोफेच्या आवाजाकडे लागले होते. एवढ्यात एक घाव बाजींच्या अंगावर बसला. रक्तानं बाजींचं शरीर माखून गेलं. पण तोफांचा आवाज आल्याशिवाय देह कसा ठेवता येईल? महाराज सुखरूपपणे पोहोचल्याशिवाय प्राण सोडायचा नाही, या जिद्दीनं ते लढत होते. 1 नव्हे, 2 नव्हे, 7 तास. एवढ्यात तोफांचे आवाज त्यांच्या कानावर पडले. महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले होते. बाजींची छाती फुटली होती, पण बाजीप्रभू आनंदात होते. महाराजांना मनोमन मुजरा करून बाजींनी देह ठेवला. स्वामी कार्य पूर्ण झालं. स्वामीनिष्ठ बाजींच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली. पावन खिंड आणि बाजीप्रभू देशपांडे स्वराज्याच्या इतिहासात मात्र अमर झाले.
सुरतेवर स्वारी. खानाची बोटं तोडली, तो पळाला. पण आता एवढ्यानं नाही भागायचं, तर औरंगजेबाला आणखी एक धडा शिकवायचा असं शिवबानं ठरवलं आणि त्यांनी आपलं लक्ष सुरतेकडे वळवलं. सुरत गुजरात मधलं अतिशय श्रीमंत शहर होतं. चित्र विचित्र निशाणांची अनेक जहाजं या बंदरात नांगरलेली असत. सुरतेला भला मोठा व्यापार चालत असे. सुरत मुघल साम्राज्याचं वैभवच होतं. शेठ सावकारांच्या सुंदर सुंदर हवेल्या होत्या, राजेशाही बाग बगीचे होते. बादशहाला या शहरापासून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळायचं. बहिर्जी नाईक हे महाराजांचे गुप्तहेर होते. त्यांनी शहराची बित्तम बातमी महाराजांना सादर केली. महाराजांनी निवडक 4000 सैन्य बरोबर घेतलं. आपल्या बेताचा सुगावा बिलकुल महाराजांनी शत्रूला लागू दिला नाही. महाराज सुरत जवळ येऊन दाखल झाले. सुभेदाराला भेटीला बोलावलं आणि खंडणीची मागणी केली. सुभेदार घाबरला आणि घाबरून किल्ल्यात दडून बसला. शौर्यानं लढण्याऐवजी त्यानं कपटानं महाराजांना मारायचं ठरवलं. त्यानं इनायत खान नावाच्या एका तरुणाला महाराजांकडे पाठवलं. मुद्द्याचं बोलण्याऐवजी इनायत खान फालतू गोष्टी बोलायला लागला. तेव्हा महाराजांनी त्याला ठणकावलं, मुद्द्याचं बोल, खंडणी देणार की नाही. तशी इनायत खान म्हणाला, मला काही खाजगी बोलायचं, फक्त आपल्याशीच. महाराजांनी जवळ यायची परवानगी दिली. जवळ जाताच इनायत खानाने आपली कट्यार काढली आणि महाराजांवर एकदम वार केला. महाराजांनी चटकन बाजूला होऊन वार चुकवला. त्यांना थोडीशी जखमही झाली. एवढ्यात महाराजांचा शरीर रक्षक चटकन पुढे झाला. त्याने इनायत खानाचा हात वरच्या वर छाटून टाकला. प्रत्यक्ष महाराजांवर हल्ला झाल्याची बातमी सैन्यात पसरली. मावळे संतापले. दगाबाज सुरतेला शासन करण्यावाचून मार्ग राहिला नाही. खवळलेले मराठे वीर महाराजांना म्हणाले, महाराज, आम्हाला परवानगी द्या. सुरतेची बदसुरत करून टाकतो, कुरूप करून टाकतो. महाराज म्हणाले, गोर गरीब मुलं बायका यांना त्रास देऊ नका. मंदिरं, ख्रिस्ती देवळं, मशिदी यांना हात लावू नका. आपलं वैर औरंगजेबाशी आहे. मावळे निघाले. सुरतेला आग लावण्यात आली. दडवलेली संपत्ती बाहेर काढण्यात आली. संपत्तीचे ढीग जमा झाले. हिरे, मोती, सोनं चांदी यांची प्रचंड लूट मराठ्यांना मिळाली. सारी लूट घोड्यावर लादून महाराज परत फिरले. सुरतेची पार छानच गेली. शहेनशाह बादशाहचा दिमाग, दरारा, दिल्लीचा वचक महाराजांनी पार धुळीला मिळवला आणि बादशाहचं नाकच कापलं गेलं. मुरारबाजी. तुटलेली बोटं आणि काळं तोंड घेऊन शाहिस्तेखान औरंगजेबापुढे उभा राहिला. झालेल्या पराभवानं औरंगजेब पिसाळला होता. डोळे लाल झाले होते. हातातल्या जपाची माळ वेगानं उडत शाहिस्तेखानावर तो ओरडला, जाओ जाओ, ये अपना काला मुंह मेरे सामने से हटाओ, इसे बंगाल में भेज दो. शाहिस्तेखान बंगालला निघून गेला. औरंगजेब बादशाहनं आता शिवाजी महाराजांचा पराभव करायला एक नवीन योजना आखली. त्यासाठी त्यांनी आपला एक राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग यांची नेमणूक केली. मिर्झा राजे जयसिंग राजस्थानातल्या
आमेरचे महाराज, अत्यंत शूर, मुत्सद्दी, वय 56 वर्ष आणि 47 वर्ष बादशहाची चाकरी केली होती. असंख्य लढाया लढल्या होत्या. सतत विजयी वीर म्हणून त्यांचा लौकिक होता. कधीही पराभूत न झालेल्या, न वाकलेल्या शिवाजी राजांशी ते लढायला निघाले. आपण या वेळेला विजयी झालंच पाहिजे, नाहीतर आपलं सगळं यश पाण्यात जाईल म्हणून निर्धारानं महाराजही निघाले. त्यांच्याबरोबर दिलेर खान नावाचा कडवा सरदार होता. महाराजांच्या स्वराज्यावर नवीन काळ संकट आलं होतं. आल्याबरोबर दिलेर खानानं पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ले पुरंदर महाराष्ट्रातला एक प्रख्यात किल्ला, सासवडच्या अगदी जवळ असलेला. इथंच संभाजी राजांचा जन्म झाला. या किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी. दिलेर खानाच्या तोफा गडावर आग ओकीत होत्या. त्या आगीत गडाचे बुरुज भाजून निघत होते. मुरारबाजी बुरुजावरून पाहत होते. गडाखाली दिलेर खानाच्या तोफा आणि सैनिकांच्या राहुट्या दिसत होत्या. त्यांनी आपल्या मावळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, आपल्याला या तोफा निकामी केल्या पाहिजेत. सगळे एकमेकांकडे बघून हसले. रात्री मराठ्यांची एक टोळी अंधारात लपत छपत निघाली. खानाचं सैन्य डाराडूर झोपलं होतं. रात किड्यांचा किर्र किर्र आवाज अंधार कापत होता. एक टोळी तोफखान्याजवळ गेली. तोफांच्या छिद्रात खिळे ठोकून दिले आणि हर हर महादेव अशी गर्जना करत खानाच्या सैन्यावर उठून पडली. खानाचं सैन्य जागं होऊन आपले कपडे सावरायच्या आत 100-200 सैनिकांना मारून अंधारात पसार झाले. डोळे चोळून तलवारी हातात घेईपर्यंत मंडळी गडावर पोहोचली सुद्धा. दुसऱ्या दिवशी तोफा उडवायला दिलेर खानाच्या सैनिकांनी दारुगोळा तोफेत भरला. धाडकन आवाज आला आणि जागच्या जागी तोफा फुटला. तोफा उडवणाऱ्यांची तोंड काळी झाली. वरून मुरारबाजी आणि मावळे त्यांच्याकडे बघून खो खो हसत होते. मग मात्र दिलेर खान चिडला. एकदम तुफानी हल्ला सुरू केला. एकदम 5000 पठाण पाठवले. हा हल्ला मुरारबाजींनी पाहिला, पण ते डगमगले नाही. अवघे 700 मावळे घेऊन ते किल्ल्याबाहेर पडले. दोन्ही हातात तलवारी घेतल्या. धार धार तलवारी सकाळच्या प्रकाशात चमकत होत्या, जणू अग्नीच्या ज्वाळाच. हर हर महादेव अशी गर्जना करत एखाद्या आगीच्या लोळासारखे मावळे आणि मुरारबाजी पठाणांवर कोसळले. भयंकर रणधुमाळी उठली. पठाणांची झाडं कापून काढावीत तशी खांडोळी उडत होती. मुरारबाजींची तलवार एखाद्या चक्रासारखी फिरत होती. शंकराचं तांडव चालावं तसे मुरारबाजी शत्रूच्या सैन्यात फिरत होते. त्यांच्या पट्ट्यात येईल तो शत्रू कापला जात होता. तो आवेश दिलेर खानाने पाहिला आणि जागच्या जागी थांबला. आश्चर्याने थक्क होऊन मुरारबाजीचं शौर्य तो पाहत होता. मोठ्यांदा उडून तो म्हणाला, अय बहादुर, तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुआ हूं. तुम हमारे साथ चलो. तुमच्या शौर्याचं मी चीज करीन, मोठी जहागिरी देईन. मुरारबाजी द्वेषाने म्हणाले, शिवाजी महाराजांच्या चाकरी पुढं मोगलांची जहागिरी मी कसपटा समान मानतो. आमच्या हातून द्रोह होणार नाही. प्राण गेला तरी इमान सोडणार नाही. असं म्हणून खानावर चाल केली. पुन्हा तलवार फिरू लागली, पण खानाने एक बाण सोडला आणि तो तीर लागून मुरारबाजी कोसळले. लढता लढता मुरारबाजी पडलेले पाहून दिलेर खान म्हणाला, ऐ खुदा, ये कैसा सिपाही तुमने पैदा किया. खान ते शौर्य पाहून खरोखर थक्क झाला. स्वराज्यासाठी आणखी एका वीरानं बलिदान केलं. अफजल खानाचा वध. खान वाईला आला, पण विजापूरहून निघताना खानानं वाटेतल्या गावात लुटालूट केली. कित्येक निरपराध लोकांना त्यानं ठार मारलं, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मगच तो वाईत आला. खानानं केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी
शिवाजी महाराजांना समजत होते. त्यावेळी ते प्रतापगडावर होते. राजांच्या पत्नी सईबाई साहेब भयंकर आजारी होत्या. संकटाचे काळेक भिन्न ढग गडगडाट करत येत होते. बातम्या भयंकर होत्या. खानानं तुळजापुराच्या भवानीची मूर्ती फोडली. माणकेश्वराचं शिवालय फोडलं. नुसता थैमान मांडला होता खानानं चालवलेले अत्याचार शिवाजी महाराजांना सहन होईना. त्यांनी ठरवलं अफजल खानाशी झुंजायचंच. ज्यानं आपल्या वडिलांची साखळ दंडात वरात काढली, ज्यानं आपल्या भावाला दगा दिला, जो स्वराज्याचा फन्ना उडवण्यासाठी चौखूर उधळत आलेला आहे, त्याचीच दाणादाण या धराखोऱ्यात नाही उडवली तर नावाचा शिवाजी नाही. यावेळी सईबाई राणीसाहेब मृत्यूशय्येवर होते. त्यांचा तो अखेरचा प्रवास राजांना दिसत होता. तरीही मन कठोर करून स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी जो पण केला होता तो त्यांना पूर्ण करायचा होता. केवढा मोठा त्याग. खरोखरच शिवाजी राजाचं जीवनच खडतर. पण अति कठोर नाही तो पण कसला. राजांनी खानाला भेटण्यापूर्वी जिजाऊ साहेबांना वंदन केलं. आई साहेबांनी मन कठोर करून राजांना निरोप दिला, आशीर्वाद दिला. त्या म्हणाल्या, शिवबा विजयी होशील रे, चढती दौलत तुला लाभेल. शिवबा काम बुद्धीनं करावं. संभाजीचं उसनं फेडून घे शिवबा, संभाजीचं उसनं फेडून घे. अफजल खानाचा सूड घे. शिवाजी राजे प्रतापगडावर आले. खानाचा मुक्काम वाईत होता. खानानं शिवबाला निरोप पाठवून भेटीला बोलावलं. पण शिवबाला पूर्ण कल्पना होती खान आपल्याशी निश्चित दगा करणारच. ते अत्यंत दक्ष होते. त्यांनी धूर्तपणे खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी फार घाबरलोय. मी शरण येतो, पण वाईत येऊन भेटण्याची माझ्यात हिंमत नाही. तेव्हा खान साहेबांनी प्रतापगडावरच यावं हेच उत्तम. शिवबाच्या मनात काय चाललंय हे काही खानाला कळलं नाही. त्याला वाटलं स्वतःला शूर समजणारा शिवाजी तर चक्क डोंगरातला उंदीरच निघाला. खानानं शिवाजीचं म्हणणं मान्य केलं आणि प्रतापगडावर भेट घेण्याचं ठरवलं. शिवबानं प्रतापगडावर एक भव्य मंडप बांधला. मंडपात हंड्या झुमरं लावली, गालीचे पसरले, नक्षीदार मखमली पडदे लावले, खूप थाटमाट केला. सकाळ झाली. राजे शिवशंकराच्या पूजेस बसले. इकडे खान आपल्या छावणीत भावी यशाची स्वप्न पाहण्यात रंगून गेला होता. खान भेटीसाठी निघाला. भेटीच्या शामियानात खान आला. याच वेळी खानाच्या गाफील फौजेभोवती राजांचे मावळे दऱ्या कोपऱ्यात दबा धरून इशाराची वाट बघत बसले. खानाला इतकी घाई झाली होती की तो वेळेपूर्वीच येऊन दाखल झाला. आपल्या यशाविषयी तो निशंक होता, म्हणूनच गाफील होता. शिवाजी राजांनी अंगात चिलखत चढवलं, त्यावर अंगरखा घातला, डोक्यावर पोलादी जिरेटोप चढवला आणि त्यावर नेहमीप्रमाणेच फेटाही बांधला. वाघनख, बिचवा आणि तलवार बरोबर घेतली. श्रींचं दर्शन घेऊन राजे निघाले. प्रतापगडावरचं वातावरण क्षणात बदललं. सर्वजण गंभीर झाले. गडावर बंदोबस्त उत्तम होता. खानाची भेट होताच इशाऱ्यासाठी तोफा उडवण्याची व्यवस्था राजांनी करून ठेवली होती. प्रत्येक बाबतीत राजांनी योजनाबद्ध दक्षता घेतली होती. राजे निघाले. त्यांची शांत धीमी पावलं पडू लागली. त्यांच्याबरोबर त्यांचे खास 10 विश्वासू लोक पण होते. पण भेटीच्या ठिकाणापासून एक बाणाच्या टप्प्यावर थांबणार होते, कारण भेटीच्या करारात तसं ठरलं होतं. राजे खानाच्या भेटीसाठी गडाखाली जाण्यास निघाले. अवघा प्रतापगड घरवैरला. अनेक मावळे सैनिक राजाभोवती जमा झाले. ते राजाला सांगू लागले, राजा, आम्हाला पण ने रे तुझ्या बरोबर, आम्हाला सुद्धा ने. त्या सर्वांची माया राजे ओळखत होते. तेवढ्याच मायेनं राजे म्हणाले, माझ्या बरोबर तुम्ही येऊ नका.
तुम्ही गडाचं रक्षण करा. माझ्या भावांनो, संभाजी राजांना सांभाळा, स्वराज्य सांभाळा. शहाजी महाराजांना माझा मुजरा सांगा. राजे गडावरून खाली उतरले, पण वाटेतच थांबले. खान शामियानात येऊन बसला होता, पण त्यानं सय्यद बंडा या शूर जवानात शामियानात आणलं होतं. वास्तविक वकिलाशिवाय कोणालाही तिथे आणू नये असंच ठरलं होतं. राजाने खानाला निरोप पाठवला. खान साहेब, सय्यद बंडास दूर करा, कारण मी फार घाबरलोय. खान साहेब, अहो आपण मला वडिलांसारखे, तरी पण मी गुन्हेगार, म्हणून मला फार भय वाटतंय. खानाला हसावं की रडावं तेच सुचेना. राजाच्या या शंकेखोर भेदरटपणामुळे खान अधिकच बेसावत बनला. त्याला मात्र आतून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता या बंडखोर शिवाचा सहज फडशा पाडता येईल असं त्याला वाटायला लागलं. त्यानं लगेच सय्यद बंडाला बाहेर जाण्यास सांगितलं. राजे शामियानात आले. त्या क्षणी खान थोडा पुढे आला. त्याचा आवाढव्य देह बघितल्यावर यमदूताच्या छाताडात पण धडकी भरायची. पण शिवाजी राजे शांत होते, एकटक खानाकडे बघत होते. खानाला ते सहन झालं नाही. खान एकेरी भाषेत आणि माजलेल्या सुलतानी मिजाशीत शिवाजी राजांना म्हणाला, तू आपल्याला हिम्मत बहादुरीची घमेंड मिरवतोस काय? बेअदबीनं चुकीच्या रस्त्यावरून का चालतोस? बादशाह आदी आदिलशाह, बादशाह कुतुबशाह आणि मुघल बादशाह यांची हुकमत ठोकारून तू बेलगाम वर्तन का करतोस? तुझी घमेंड जिरवून तुला धडा शिकवण्यासाठीच मी इथं आलोय. तुझे सारे किल्ले माझ्या ताब्यात देऊन तू माझा आश्रित हो. सारी घमेंड सोडून या अफजल खानाला येऊन भेट. ये ये रे शिवा, ये, असा घाबरू नकोस, ये माझ्या मिठीत ये. असं म्हणत आलिंगनासाठी खानानं दोन्ही हात पसरले. त्या दोन हाताच्या जबड्यात खान शिवाजी राजांचा, स्वराज्याचा, आऊसाहेबांच्या पुत्र सुखाचा आणि सह्याद्रीच्या हृदयाचा घास घेऊ पाहत होता. खानानं राजांना एकदम मिठी मारली. प्रचंड देहाच्या खानापुढे राजे खुजे होते. त्याचं मस्तक खानाच्या बगलेत लागलं. खानानं एकदम राजाचं मस्तक आपल्या काखेत पकडलं. काही समजायच्या आत खानानं आपली कट्यार काढली आणि एकदम दातोट खात त्यानं राजांच्या डाव्या कुशीत ती कट्यार मारली. राजांचा फक्त अंगरखाच खात, कारण आत चिलखत होतं. खानाला राजांची चाल समजली. त्यानं राजांची मान काखेत दाबायला सुरुवात केली. पण खानाला जास्त वेळ न देता राजांनी अत्यंत चपळाईनं बिचव्याचे तीक्ष्ण पातं एकदम खानाच्या पोटात खुपसलं आणि खानाचा कोळथळा सटकन बाहेर आला. त्यानं प्राणांतिक वेदनेने किंकाळी मारली, या अल्लाह, दगा हुआ रे दगा, लहू लहू, दुश्मन ने मुझे कत्ल किया, दुश्मन ने मुझे कत्ल किया, इसे पकडो, काटो. आपल्या पोटावरची जखम हातानं दाबत झोकांड्या खात खान आरडा ओरडा करत होता. खान शामियानातून बाहेर पडला. भोयांनी पालखीत झटकन पुढे आणली. खानानं पालखीत आपलं शरीर कोंबलं. तेवढ्या सय्यद बंदा एकदम शामियानात शिरला. बंदानं राजांवर घाव घालण्यासाठी तलवार उगारली. ही गोष्ट अचूक हेरून राजांचा हशम जीवा महाल हाही धावला. बंदा घाव घालणार एवढ्या जीवानं बंदालाच ठार केलं. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शाहिस्ते खानाची बोट कापली. अफजल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला होता. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज हेच दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याबद्दल औरंगजेबाची खात्रीच झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं आपल्या मामाला शाहिस्ते खानाला बोलावलं. तो त्याला म्हणाला, काय वाटेल ते कर, पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. तू मागशील तेवढं सैन्य मी तुला देतो, पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव, जर का तुला हे जमलं नाही तर मला तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस. शाहिस्ते खान निघाला. आपल्या बरोबर औरंगजेबाची सुसज्ज फौज घेऊन निघाला. अनेक हत्ती, उंट, हजारो घोडे
दारू गोळ्याचे छकडे, तोफा, शस्त्रास्त्र जे जे बरोबर घेणं शक्य होतं तेवढं सर्व साहित्य घेऊन शाहिस्तेखान निघाला. त्याची फौज सागरासारखी अवाढव्य होती. अजस्त्र लोंड्यासारखा तो स्वराज्यावर चाल करून आला. शाहिस्तेखानाला पक्की माहिती होती, डोंगरी किल्ल्यांशी झुंज घेणं आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर त्याहूनही नाही. शिवाजीशी लढाई करायची तर मैदानात, म्हणजे त्याला कुठेच लपता येणार नाही आणि आपलं काम फत्ते होईल. म्हणून खान आला तो थेट शिवाजीच्या पुण्यातील लाल महालात. तिथेच त्यानं आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्यांचं काहीच चालेना. त्यांना मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईना. खान नागासारखा महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसा हुसकावून लावायचा. कारण समोरासमोर लढणं केवळ अशक्यच होतं. महाराज विचार करू लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. ताबडतोब महाराज माँसाहेबांकडे गेले. माँसाहेबांनी शांतपणे त्यांची योजना ऐकली. डोळे बंद करून त्या शिवबाला म्हणाल्या, शिवबा, अरे शिवबा, तुझी योजना, पण बेत फसला तर प्राणाला धोका आहे रे शिवबा. माँसाहेब, तुमचे आणि भवानी मातेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला कसलाही धोका नाही. आम्ही काळालाही भीत नाही, म्हणूनच आपल्याकडे परवानगी मागायला आलो. माँसाहेबांनी आशीर्वाद दिला. इकडे शाहिस्तेखान पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची कसून चौकशी होत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात मिरवीत आणण्याची परवानगी मागण्यासाठी शाहिस्तेखानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं. त्यानं परवानगी दिली. महाराजांच्या पुढचा मोठा अडसर दूर झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोर सनई, चौघडे, वाजंत्री वाजत होतं. वरातीच्या मागे असणाऱ्या मित्रमंडळीत महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. प्रत्येकानं वेषांतर केलं होतं म्हणूनच ओळखू येत नव्हते. वरात बघायला रस्त्यावर ही लोकांची गर्दी केली होती. वाजत गाजत वरात पुढे सरकत होती. लाल महालाला वळसा घालून वरात पुढे आली आणि थांबली. नवऱ्या मुलाची दृष्ट काढण्यात आली. उमऱ्याचं माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. वरातीतले लोक पांगले. अंधाऱ्या वाड्यात नवऱ्या मुलीनं आपला वेश फेकून दिला. आत एक मावळा होता. हातात तलवार घेऊन तो बाहेर पडला. वरातीतल्या मावळ्यांनी सुद्धा आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र जमवून महाराजांनी हलक्या आवाजात सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडानखडा माहिती होतीच. अहो, सगळं बालपणच तिथे गेलं होतं ना. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिथे आचारी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी करण्यात मग्न होते. महाराजांना बघताच ते गोंधळले. त्यांना आरडाओरडा करण्याचा वेळ न देता त्यांची गठडी वळण्यात आली. तिथून सर्वजण खानाच्या शय्यागृहात शिरले. खान आपला शय्यागृहात घोरत पडला होता. आपल्या खोलीत प्रत्यक्ष काळ उभा आहे याची त्या बिचाऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती. एवढ्यात खाली आरडाओरडा ऐकू आला. खानाची झोपमोड झाली. काय झालं, कसला दंगा सुरू आहे म्हणून बघण्यासाठी खिडकीतून खाली पाहू लागला. खाली वाड्याच्या चौकात त्याला मावळे दिसले. शिवाजीच्या मावळ्यांना पाहताच त्याला काही सुचेना. या अल्लाह असा आरडाओरडा करायला लागला. त्याच्या अंगात कापरं भरलं. इतक्यात खिडकीतून महाराज आत आले. तलवार उगारलेले महाराज दिसताच जीव वाचवण्यासाठी खानानं खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजांनी घाव घातला. खाडकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोटं तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला. तो थेट जनानखान्यात बुरखा घालून लपून बसला. अंधारात एका बुरख्यातून आवाज आला, हम पर रहम कीजिए. महाराजांनी विचारलं, कौन है? ये खान साहब की बड़ी बेगम है. बुरख्यातून आवाज आला. महाराज जागच्या जागी थांबले. कारण आवाज तर मर्दानी वाटत होता. त्यांनी नीट समोर पाहिलं तर बेगमांच्या घोळक्यात शाहिस्तेखान थरथरत उभा होता.
त्याचं थरथरनं काही केल्या थांबेना. महाराजांनी करड्या स्वरात खानाला ठणकावलं. शिवाजी शिवाजी म्हणतात तो मीच. आज तुझ्यावर दया करतोय. पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकीन. जीव प्यारा असेल तर पुन्हा सोडून निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. खान आपला जीव वाचून पळून गेला. बोलता बोलता महाराज दिसेनासे झाले. जाता जाता मावळ्यांनी मात्र एक धमाल उडवली. एका खोलीत बरेच वाद्य होती. जवळच सगळे वादक झोपले होते. तलवारीच्या धाकानं त्यानं वाद्य वाजवायला भाग पाडलं. वाद्यांच्या आवाजानं छावणीत आणखी गोंधळ उडाला. अंधाराचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे सिंहगडाकडे पसार झाले. खानाचं सैन्य महाराजांच्या मागे पाठलाग करू लागलं. इतक्यात त्यांना दिवे घाटात मशालींचा उजेड दिसला. खानाच्या सैन्याला वाटलं शिवाजी आपल्या मावळ्यांसह पळून जातोय. सैन्य दिवे घाटात पोचलं तेव्हा त्यांना बैल दिसले. त्यांच्या शिंगाला पलिते बांधले होते. खानाचं सैन्य चांगलंच फसलं होतं. त्यांच्या लक्षात आपली फजिती येईपर्यंत महाराज सिंहगडावर सुखरूप पोचले सुद्धा होते. आग्र्याहून सुटका. मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचं अफाट सामर्थ्य महाराजांना दिसत होतं. तात्पुरती माघार घ्यायची आणि नंतर संधी मिळताच उठाव करायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. निवडक मंडळी घेऊन महाराज निर्भयपणे जयसिंगाच्या भेटीला निघाले. जयसिंगानं महाराजांचं स्वागत केलं. शिवाजी महाराज बोलण्यात मोठे चतुर, गोड गोड बोलले आणि जयसिंगाला फक्त एकच खोचक प्रश्न त्यांनी विचारला. यवनांची सेवा आपल्याला मनापासून आवडते का? जयसिंगांना उत्तर देता आलं नाही. ते म्हणाले, मला उत्तर देता येणार नाही. शिवाजी महाराजांनी 23 किल्ले बादशहाला द्यायचं ठरलं. शिवाय त्यांनी औरंगजेबाची भेट घ्यायची आणि औरंगजेबाची चाकरी करायची असंही ठरलं. 9 वर्षाच्या छोट्या शंभूराजा बरोबर महाराजांनी निर्भयपणे आग्र्याकडे झेप घेतली. महाराजांनी आग्र्यात पाऊल ठेवलं मात्र शहराच्या विलासी आणि आळसावलेल्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण झालं. सगळ्यांच्या चर्चेला नवीन विषय मिळाला. महाराजांच्या साहसाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी दबकत का होईना बोलल्या जाऊ लागल्या. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी महाराजांची भेट घेण्याचा मनोदय बादशहानं जाहीर केला. आपली बसण्याची जागा बादशहानं उंच ठेवली. महाराज दरबारात आले. पिता पुत्रांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. मग मात्र महाराज संतापून बादशहावर कडाडले. आमचा अपमान करण्यासाठी बादशहानं आम्हाला इथे बोलावलं आहे काय? सिंहासनाकडे पाठ फिरवून ताड ताड पावलं टाकत महाराज सरळ दरबारातून बाहेर पडले आणि आपल्या तंबूत जाऊन बसले. बादशाह खवळला. त्यानं शिवाजी महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला आणि महाराजांना नजर कैदेत बंद केलं. महाराजांना समजलं आपण कैद झालो. इथून सुटायचं कसं? छोट्या संभाजी सकट इथून निसटायचं कसं? त्यांच्या अवतीभोवती हिरोजी फर्जत, सर्जेराव मणकोजी आणि बाकीचे जिवलग मित्र बसले होते. त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाले आणि एका युक्तीनं जन्म घेतला. त्यांनी आपल्या जिवलग मित्रांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या कानात आपली योजना सांगितली. धोका होताच. ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम महाराजांनी औरंगजेबाला गळ घातली. तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झालंय. मी आता बंदिवान आहे. मला माझ्या सैन्याचा तसा काहीच उपयोग नाही. त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या, म्हणजे तुमचा अन्न पाण्याचा खर्च तरी वाचेल. औरंगजेबच तो. त्याला काय कळणार गनिमी कावा म्हणजे काय? चांगलाच फसला. यानं लगेच परवानगीच देऊन टाकली. पहिली पायरी यशस्वीरित्या सर झाली. आता महाराज आणि त्यांचे सोबती एवढेच उरले. योजनेची दुसरी पायरी ती म्हणजे महाराजांनी खूप खूप आजारी पडायचं. आणि महाराज पडले की खूप आजारी, इतके की त्यांना हलता सुद्धा येईना. सारखे झोपूनच असायचे. मग एक दिवस
अचानक महाराजांच्या पोटात दुखायला लागलं. मग भोवतालच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं. वैद्य सुद्धा आले, पण छे, कशाचाही उपयोग झाला नाही. महाराज काही बरे होईनात. दुखणं आणखीन वाढलं. ही बातमी शेवटी बादशाच्या कानावर गेली. बादशाला खरं वाटलं. पहाऱ्यावरच्या मोगल सैनिकांना आणि त्याच्या सरदार फुलाद खानाला सुद्धा हा सगळा प्रकार खराच वाटला. महाराजांनी बादशाला कळवलं, बाबा रे, आता माझं काही खरं नाही. मी जर गोर गरीब ब्राह्मण आणि फकीर यांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादानं माझा त्रास कमी होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण दान धर्मासाठी परवानगी द्यावी ही विनंती. बादशाह याला पण तयार झाला. मोठमोठे पेटारे मागवण्यात आले. त्यात मेवा मिठाई भरण्यात आली आणि मिठाईनं भरलेले पेटारे महाराजांच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पेटाऱ्याची पहारेकरी कसून तपासणी करत होते आणि प्रत्येक वेळी त्यातली थोडी थोडी मिठाई सुद्धा हडप करत होते. पहारेकरी तर या सगळ्या प्रकारानं जाम खुश होते, कारण दररोज मिठाई खायला मिळत होती ना. असं दररोज होऊ लागलं. पहारेकऱ्यांचा पेटारे तपासायचा उत्साह पण दिवसेंदिवस कमी होत चालला होता. असंच एक दिवस नेहमीप्रमाणे पेटारे आले. त्यातले 2 रिकामे सोडून बाकीच्यात मिठाई भरण्यात आली. सगळ्यांचे चेहरे काळजीनं ग्रासले होते. छाती धडधडत होती. महाराजांनी हिरोजी फर्जदला जवळ बोलावलं. आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून त्याच्या हातात घातलं. महाराज पटकन एका पेटाऱ्यात जाऊन बसले आणि हिरोजी महाराजांच्या जागी जाऊन झोपला. दुसऱ्या पेटाऱ्यात संभाजी बसला. सर्व पेटारे कर्र कर्र असा आवाज करत बाहेर पडले. नेहमीप्रमाणे पहारेकऱ्यांनी पेटारे थांबवले. 1-2 पेटारे उघडले आणि हुकूम दिला, जाओ. गावाच्या बाहेर पोचल्यावर पेटारे उघडण्यात आले. आतून शिवबा आणि संभाजी बाहेर पडले. सोबत्यांनी घोडे तयारच ठेवले होते. घोड्यावर बसून सर्वजण सुसाट महाराष्ट्राकडे दौडू लागले. इकडे तर फारच गंमत झाली. फुलाद खान आणि त्याचे पहारेकरी महाराजांच्या खोलीत येऊन डोकवायचे. हिरोजी फर्जद पलंगावर झोपलेला असायचा आणि मदारी त्याचे पाय दाबत बसलेले असायचे. त्यांना बघून फुलाद खानाला वाटायचं महाराज झोपलेत. थोड्या वेळानं दोघे उठले. झोपण्याच्या जागेवर गाद्या आणि उशा ठेवल्या. त्यावर पांघरून घातलं, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की महाराजच झोपले. दोघजण खोलीच्या बाहेर आले. पहाऱ्यावरच्या चौकीदारानं दोघांना हटकलं आणि विचारलं, ऐ, कहाँ जा रहे हो? त्यांनी न घाबरता सांगितलं, महाराजांचं डोकं दुखतंय, औषध घेऊन येतो असं म्हणून अंधारात दोघंही पसार झाले. दुसऱ्या दिवशी पहारेकरी आत बघायला आले तर काय, आत कोणीच नाही. खोली रिकामी. पहारेकऱ्यांनी पांघरून उचललं मात्र त्यांचे डोळेच पांढरे झाले. महाराजांच्या ठिकाणी गाद्या आणि उशा. फुलाद खानाची तर अवस्था विचारूच नका. नुसते त्याचे डोळे गरगर गरगर फिरत होते. त्याला वेड लागायची पाळी आली. त्याचा अजूनही विश्वासच बसत नव्हता. शिवाजी आपल्याला चकवून पळाला. अरे पण कसा, कुठे? पहारा असताना गायब झाला का अदृश्य झाला का उडून गेला? या अल्लाह, मेरा क्या होगा? औरंगजेबाला हे कसं सांगायचं? नुसत्या कल्पनेनं त्याला घेरी आली. औरंगजेबाला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा तर त्याला झटकाच बसला. अशक्य गोष्ट शक्य कशी झाली? शिवाजी शिवाजी, ये किस जादू का नाम है? शिवाजी नावाचा त्यानं धसकाच घेतला. बेचारा औरंगजेब करायला गेला एक आणि झालं भलतंच. गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभेद्य किल्ला. याच किल्ल्याचं नाव होतं कोंडाणा. जिजाऊ साहेब आपल्याच विचारात दंग होत्या. त्या किल्ल्यावर मुघलांचं हिरवं निशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही? एवढ्यात शिवबा तिथे आला. त्यांनी पाहिलं की कोंडाण्याकडे पाहत आपली आई अगदी दंग झाली. त्यांनी तिच्या मनातला विचार ओळखला आणि शिवबा म्हणाला, आई साहेब,
आईसाहेब काय आहे आपल्या मनात? आईसाहेब म्हणाल्या, या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला बोचतंय. शिवबा म्हणाला, आईसाहेब ते तर आम्हालाही खुपतंय. आईचीच इच्छा, ती पूर्ण करायलाच हवी. शिवबानं लगेच आपल्या मावळ्यांना बोलवलं. सगळे जमा झाले. आता महाराज कोणती कामगिरी सांगतात ते ऐकायला सगळ्यांनी कान टवकारले. महाराजांनी कोंडाणा किल्ला घेण्याचा विचार सांगितला. सगळ्यांना विचारलं, कोण जिंकेल हा गड? हा गड फारच अवघड होता. महाराजांनी शब्द टाकला आणि ताडकन एक मावळा उठला आणि म्हणाला, मी जिंकतो हा कोंडाणा गड. कोण होता हा मर्द? कोण होता हा हिम्मत बहादर गडी? तो होता तानाजी. तानाजी मालुसरे, महाराजांचा खेळगडी. तानाजी कोकणातल्या उमरठ या गावचा. तानाजी अंगापिंडानं भरदार होता. अरे छाती तर एखाद्या बुरुजासारखी बुलंद होती. हा किल्ला जिंकायला फार अवघड, जीवाशीच खेळ होता. पण निधड्या छातीच्या तानाजीनं तो खेळ स्वीकारला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ सूर्याजी पण आला होता. तानाजी आणि सूर्याजी अगदी राम लक्ष्मणासारखे भाऊ होते. खरं म्हणजे तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण करायला आला होता. शिवबा म्हणाला, मग हे काम मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि महाराजांना म्हणाला, आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. तानाजीनं स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्नही बाजूला ठेवलं. शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं काम हे पहिल्यांदा करायचं, हा त्याचा बाणा. मग मध्यरात्रीच्या वेळेला तानाजी आपल्या 500 मावळ्यांना घेऊन निघाला. आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. गडाजवळ गुडप्पा अंधार पडला होता. पावलं न वाजवता धपकं तानाजी आणि 500 मावळे गडाखालच्या दरीत जमा झाले. गडाचा किल्लेदार उदयभान नावाचा राजपूत सरदार होता. सिंहगड फार बळकट किल्ला. गडाच्या खाली घनदाट झाडी होती. प्रवेश करायला फक्त 2 दरवाजे होते, सिंहाच्या जबड्यासारखे. गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिकडे उभा होता तिथे खोल दरी होती. त्यामुळे तिकडून कोणी येऊ शकणार नाही, म्हणून तिथे पहारा नव्हता. तीच बाजू तानाजीनं निवडली. आपल्याबरोबर तानाजीने एक घोरपड आणली होती. तिचं नाव यशवंती. हा प्राणी आपल्या नाख्या भिंतीत खुपसून उभ्या भिंतीलाही चिकटून बसतो. तानाजीनं तिला दोरी बांधली आणि दिली उभ्या कड्यावर फेकून. पण 2 वेळा घोरपड खाली पडली. तानाजीला आला राग. तो घोरपडीला म्हणाला, यशवंती, आता पुन्हा पडलीस तर तुकडे करून भाकरीबरोबर कच्चं खाईन. काय गंमत, घोरपड बसली की कड्याला चिकटून. तानाजी आणि त्याचे मावळे भराभर गड चढून वर गेले. एवढ्यात गडावरच्या पहारेकऱ्यांना मावळ्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक आपापल्या तलवारी घेऊन मावळ्यांच्यावर धावले. घनघोर लढाई सुरू झाली. एवढ्यात उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला. उदयभान आणि तानाजी एकमेकांशी लढू लागले. ते इतक्या जोरात लढत होते की जणू 2 ढगच एकमेकांवर आपटत होते. एवढ्यात उदयभानचा एक घाव तानाजीच्या ढोळीवर पडला. तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीची ढालच तुटली. आता काय? पण तानाजी डगमगला नाही. त्यानं आपला फेटा हातावर गुंडाळला आणि लागला की लढायला बहादर. पण घात झाला. एकमेकांचा घाव अंगावर पडून दोघेही वीर खाली पडले. तानाजीला पडलेलं पाहताच मावळे घाबरून पळायला लागले. सूर्याजीनं ते पाहिलं. गेला धावत कड्याजवळ. ज्या दोरावरून चढून मावळे आले होते तो दोरच त्यानं कापला आणि मावळ्यांना म्हणाला, अरे असे भ्याडासारखे पळता काय? आता महाराजांना काय आपलं पराभूत काळं तोंड दाखवाल? गड जिंकून दाखवा. आपल्या आईचं दूध प्यायला असाल तर फिरा माघारी. आणि दुप्पट वेगानं मावळे परत फिरले. सूर्याजीच्या शब्दांनी त्यांच्यात वीरश्री संचारली आणि जोर जोरानं लढायला लागले. बघता बघता मुघल पळायला लागले आणि मावळे विजयी झाले. शिवाजी महाराज आपल्या महालातून कोंडाण्याकडे पाहत उभे होते. एवढ्यात महाराजांना गडावर आग पेटलेली दिसली. महाराजांना बातमी कळली. गड स्वराज्यात आला. मावळे जिंकले. कारण तशी खूणच ठरली होती. गड जिंकला रे जिंकला की तेथली गवताची गंज पेटवायची. दुसऱ्या दिवशी सूर्याजी विजयाची बातमी सांगायला महालात आला. पण बरोबर तानाजी नव्हता. महाराजांनी अधीरपणे विचारलं, कुठे आहे माझा तानाजी? सूर्याजीच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, महाराज शत्रूशी लढता लढता आपला तान्हा स्वर्गात गेला. महाराजांना धक्का बसला. महाराजांना काही सुचेना. शिवबा म्हणाला,
अरे माझा तानाजी गेला. गड आला पण माझा सिंह मात्र गेला.